तर मित्रांनो फायनली आपल्या गाडीचं पूर्ण काम झालेलं आहे. सेकंड सर्व्हिस आहे. सकाळी 11 वाजता आलतो मी इथे आणि आता वाजलेत 3:30. भरपूर टाइम झालेला आहे मला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललोय सर्व्हिस सेंटरला. आपल्या गाडीची सेकंड सर्व्हिस असणार आहे. भरपूर दिवसापासून आपले ब्लॉक येत नव्हते कारण टाइमच भेटत नव्हता. सीझन चालू होती आणि मोबाईल शॉपमध्ये भरपूर सारे कस्टमर असायचे, त्याच्यामुळे मला टाइम नव्हता भेटत आणि प्लस भेटत आणि रात्री भरपूर लेट यायचो जॉबवरून, म्हणून आपलं ब्लॉग येत नव्हतं. तर आजपासून आपलं परत असं कंटिन्यू ब्लॉग चालू राहणार आहेत. तर आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा. तर आपण जाऊया आता नेक्साच्या सर्व्हिस सेंटरला. आपली गाडीची सेकंड सर्व्हिस असणार आहे. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलं मी की आपली गाडी फक्त 3,000-3,500 किलोमीटर चाललेली. आता आपली गाडी चाललेली 5,000 किलोमीटर. तर सरांनी सांगितलेलं 5,000 किलोमीटर चालल्यानंतर गाडी तुम्ही सर्व्हिसला घेऊन येऊ शकता. तर फायनली आपली गाडी 5,000 किलोमीटर चाललेली बघू शकता तुम्ही. तर आता जाऊ आपण नेक्साच्या सर्व्हिस सेंटरला, बघूया तिथे काय काय चेंज होत आहे गाडीचं. तर चला गाईच. मित्रांनो, तुम्ही मागच्या ब्लॉक मध्ये बघितलं असेल की आपण वाशीला गेलो होतो. सेक्टर 17 प्लाझा काहीतरी होतं. तर तिथे जाऊन आपण गाडीची क्रॉस कंट्रोल स्टेअरिंग टाकली होती. आपल्या गाडीला बेस मॉडेलची स्टेअरिंग होती, आपण क्रॉस कंट्रोल स्टेअरिंग टाकली होती. पण त्याचा मला भरपूर सारं फायदा भेटलं कारण मी जेव्हा गाडी हायवेला चालवतो तेव्हा काय कुठला प्रॉब्लेम नाहीत आणि प्रॉपर बटन सगळी वर्किंग करतात. बिल आला तर आपण इथून सगळं कंट्रोल करू शकतो स्टेअरिंग वरून. भरपूर सारे फायदे मिळाले. माझी व्हिडिओ बघून 2-3 जणांनी मला कमेंट पण केल्या कुठून टाकली म्हणून. तर मी त्यांना सांगितलं. तिथे जाऊन त्या कस्टमरने व्हिजिट पण केलं आणि 2-3 जणांनी स्टेअरिंग पण टाकली बेस मॉडेलला. स्टेअरिंग वगैरे टाकायची असेल तर बिंदास तिथे जाऊ शकता तुम्ही. तर चला गाईज, आपण जाऊया आपल्या कामासाठी. तर गाईज, आपण आता पोहोचलोय आजर सर्कलला. तर मित्रांनो, फर्स्ट सर्व्हिसला आपल्या गाडीचा काही चार्ज नव्हता लागला. तर आता सेकंड सर्व्हिस आहे. सेकंड सर्व्हिस मध्ये ऑइल वगैरे काही चेंज होतो, त्याचा काय आपल्याला चार्जेस लागणार आहे. आपलं टोटल बिल किती होणार आहे ते पण या व्हिडिओमध्ये दाखवणार. मी तुम्हाला विचारणार आपण काय काय चेंज होणार आहे, त्याच्यानंतर आपण ते सगळं सजेस्ट करणार आहे. तर चला काही जाऊया आता तिकडे. कलंबोली बोलल्यावर 5-5 सिग्नल बघू शकता तुम्ही. भरपूर साऱ्या गाड्या, कुठून म्हणून गाडी टाकायची. जाम ट्रॅफिक लागली. गाड्या बघा किती फास्ट येतात. लोकांना रस्ता क्रॉस करायला पण जागा देत नाही. बघू शकता सुटलेला आहे. आपण जाऊया पटापट. सेंटरला पोहोचलेलो आहे. समोरच सर्व्हिस सेंटर आहे. तर आपली गाडी दाखवूया. आपल्या गाडीतला जेवढा पण सामान होता ना तेवढा काढून आपण घरी ठेवलेला आहे आणि फक्त माझा जो गाडीचा जो बुक आहे, RC बुक वगैरे तो सोबत आणलेला आहे मी.
तर चला जाऊया आपण तिथे आणि बघू मॅडम काय बोलतात ते. समोर बघू शकता तुम्ही, इथे सर्व्हिस सेंटर आहे. सर्व्हिस सेंटर आहे, सर्व्हिस होता तिथे बघू शकता तुम्ही. भरपूर साऱ्या गाड्या आहेत. तर बघू आपण फायनली काय होतं विषय. आतमध्ये गाडी लावायला जागा आहे बोलतं. आणि गाडी इकडे गाडी वॉश होतात, वॉश चालू आहे इकडे. गाडी आपण इकडे लावू, मध्ये लावलेली आहे. तर चला जाऊ आपण आतमध्ये ऑफिसमध्ये, बघू काय बोलतात ते. गाडी लावलेली आहे आपण इथं पार्किंग मध्ये. गाडीचं सर्व्हिस सेंटर आहे इथे. पूर्ण गाडी मेकॅनिकल असं सगळे, गाडीचे ऑइल वगैरे इथे चेंज होतं सगळं. आपल्या गाडीचे पूर्ण फोटो काढून घेऊ. तर मित्रांनो, आपल्या गाडीचा पूर्ण चेकअप झालेला आहे. पूर्ण फोटोज वगैरे काढून घेतलेले आहे. इंजिन ऑइल पण चेक केलेला आहे गाडीचा. आणि सरांनी सांगितलं का इंजिन ऑइल चेंज करायची काही गरज नाही, फिल्टर वगैरे काही चेंज करायची गरज नाही. पूर्ण ते वॉश वगैरे करून हवा विवा मारून पूर्ण क्लीन केलेलं आहे. आता थोड्याच वेळात गाडी वॉशिंगला जाणार आहे आपली. पूर्ण वॉशिंग वगैरे होऊन मग आपली गाडी आपल्याला देणार आहे. 1 तासचा टायमिंग दिलेला आपल्याला. तोपर्यंत आपण ऑफिसमध्ये वेट करतोय. बघू शकता तुम्ही ऑफिस. आणि गाडी सर्व्हिस करताना आपल्याला इथून दिसतंय पूर्ण. मित्रांनो, आपली गाडी वॉशिंग झालेली आहे आता. आणि बघू शकता तुम्ही आपली गाडी इथे पूर्ण वॉश केलेली आहे मस्त. तर आता गाडी आपली पॉलिशला जाणार आहे. आणि जे पॉलिश करणार आहे ते आता जेवायला गेल्या थोड्याच वेळात येतील आणि गाडीची आपली पॉलिश करून टाकतील पूर्ण. आणि मग गाडीचा जो ग्राउंड फ्लोअर आहे तो चेकअप होणार आहे गाडीचा. बघू आपण ते जे बोर्ड काहीतरी लूज झालेले आहेत ते पूर्ण लूज झाल्यानंतर मग गाडी आपल्या. मित्रांनो, सर्व्हिस सेंटरला आल्यानंतर आपल्याला सर्व्हिस सेंटरवाले एकच प्रश्न विचारत असतात की पावसाळ्याचा दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही गाडीची जी अंडरबॉडी असते ती रबर कोटिंगसाठी बोलतात ते आपल्याला. पण कृपया करून ती अंडरबॉडी कोटिंग करू नका. आपल्याकडे पनवेलमध्ये जास्त काय पाऊस आणि पाणी साचत नाही. पावसाचं पाणी असं साचत असेल आणि सतत तुमची गाडी जर पाण्यामध्येच असेल तर मगच तुम्ही अंडरबॉडी रबर कोटिंग करू शकता. कदाचित 5 वर्षानंतर करू शकता. खाली पैसे ते आपल्याला वेस्ट करायचे नाही आहे. 5 वर्षानंतर मग तुम्ही कोटिंग करू शकता गाडीला. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची गाडी पावसाळ्यात जास्तीत जास्त स्वच्छता ठेवा. गाडीची अंडरबॉडी असते तिला जास्तीत जास्त क्लीन करा जेणेकरून त्याला डस्ट लागेल. तिसरी गोष्ट म्हणजे ही की गाडीला तुम्ही जर PPF करत असाल तर हाय क्वालिटी चांगल्या क्वालिटीचा PPF करा जेणेकरून तो PPF तुम्हाला 4-5 वर्ष तरी पण चांगला राहील. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. फायनली आपली गाडी वॉश बी झालेली आहे, पॉलिश वगैरे झालेली आहे. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit from the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip. मित्रांनो, आपल्या गाडीचं पूर्ण काम झालेलं आहे. इंजिन ऑइल पासून, फिल्टर ऑइल पासून, पूर्ण गेअर ऑइल पासून पूर्ण चेकअप झालेला गाडीचा. आणि इंजिन ऑइल काय चेंज झाले ना, आपल्याला इंजिन ऑइल चांगला आहे म्हणून त्यांनी सांगितलं आपल्याला चेंज करायची काही जरूरत नाही. फिल्टर पण आपण चेंज नाही केलेलं आहे. फक्त गाडी आपली वॉश करून पॉलिश करून आपल्याला गाडी दिलेली आहे. पूर्ण गाडीचा चेकअप झालेला आहे. मीटर वगैरे स्क्रीन वगैरे पूर्ण चेकअप झालेली आहे गाडीची. आणि गाडीचा टोटल जो बिल झालेला आहे आपला फक्त 290 रुपये आपल्या गाडीचं बिल झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण ज्या वस्तू घेतलेल्या आहेत गाडीमध्ये ई स्टारचा हा स्प्रे घेतलेला आहे आपण पॉलिशसाठी. गाडीची जी आतली पॉलिश असते गाडीसाठी हा ई स्टारचा स्प्रे चांगला आहे. त्यांना मी विचारून घेतलेला आहे. तर तो आपल्याला पडलेला आहे 250 रुपयाला. आणि दुसरी वस्तू घेतलेली आहे मी वायफर शॅम्पू. ही पावसाळ्यात भरपूर काम येते आपल्याला लॉंग ड्रायव्हिंगसाठी.
तर मित्रांनो आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्स अ लॉट.